नमस्कार. नमस्कार. हां, काय नाव आपलं? आशा रमेश डोंगरे. ओके. काय त्रास होता तुम्हाला? मला गुडघ्यांचा त्रास होता. हां हां. काय व्हायचं म्हणजे गुडघ्यांचा त्रास म्हणजे नक्की काय व्हायचं? म्हणजे आता असं चालताना वगैरे मी बाथरूमला जरी वगैरे बसले तरी मला हात टेकवून असं उठायला लागायचं. ओके. पण आता मी ही ट्रीटमेंट करून आले ना, हां तर मी थोडी चालले तर म्हणजे बरंच वाटलं. हां आणि मग त्यासाठी मी इथे येऊन खुर्चीवर असं पायवर करून हे केलं, हां हां. बसले. ओके. पण ते मला अजिबात दुखलं नाही. अच्छा, म्हणजे पूर्वी पाय वर म्हणजे करताना असं हात ते करून असं दुखायचं वगैरे असं करायचे, पण ते अजिबात दुखलं नाही. पाय वगैरे वर केलं मी पटकन, ओके. त्याच्यामुळे बरं वाटलं मला हां हां. भरपूर. किती आराम वाटला तुम्हाला? आता किती टक्के आराम वाटला? त्या सांगायचं म्हटलं तर पूर्ण बरं वाटल्यासारखंच वाटतंय. अच्छा, म्हणजे एका सिंगल ट्रीटमेंटने तुम्हाला 100% आराम आला आहे असं म्हणणं आहे तुमचं. वाटतंय. वा, व्हेरी गुड. या चिकित्सा तुम्ही लोकांना सुचवणार? सुचवलं तर क्या बात आहे, जबरदस्त. आता जसं मी सांगितलं की आत्ता जो आराम आलेला आहे तुम्हाला, तर हे काही काळानंतर समजा है ना, दुखणं पुन्हा येऊ शकतं, कळलं ना. म्हणून त्यासाठी आपण 10 ते 15 ट्रीटमेंट आपल्याला करायच्या असतात. काही काही लोकांना 5-7 ट्रीटमेंटमध्ये पण पूर्ण आराम येतो, कळलं की नाही. तर या ट्रीटमेंट आपल्याला साधारणपणे 5 दिवस रेग्युलर आणि त्याच्यानंतर 1 दिवस सोडून 1 दिवस सोडून अशा ट्रीटमेंट कराव्या लागतात. 10 ते 15 ट्रीटमेंट केल्यानंतर समूळ पूर्णपणे तुमचं जे दुखणं आहे ते निघून जातं. तर अशा पद्धतीच्या या इलेक्ट्रोस्टिम्युलेशन थेरपीच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत, या ट्रीटमेंट्स आता लोकांना माहिती नाही तेवढ्या, तर मॅक्झिमम लोकांपर्यंत या ट्रीटमेंट पोचवा. थँक्यू व्हेरी मच.